नमस्कार, मी भागवत जोशी बीजे न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत आहे. मी आपल्याला वेगवेगळे विषय दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आजचा विषय म्हणजे खूप जिव्हाळ्याचा आणि काळजात घुसणारा असं म्हणलं तरी ते काय वावगं ठरणार नाही. याचं काय कारण आहे की महाराष्ट्रात तर नाहीच नाही, पण धाराशिव, लातूर आणि अर्ध सोलापूर या 3 जिल्ह्यामध्ये हा वेळ अमावस्या म्हणजे मातीशी नाळ जोडणारा हा सण साजरा केला जातो. आणि आज मी आहे तोंडोळी या गावामध्ये. तर आपल्यासोबत आहेत तोंडोळी गावचे एक उत्कृष्ट शेतकरी प्रसादजी साळुंके. आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत या वेळ अमावस्येचं नेमकं महत्त्व काय आहे आणि या परिसरातील कशा पद्धतीनं लोक वेळ अमावस्या साजरा करतात. सर नमस्कार. पहिल्यांदा बीजे न्यूजच्या वतीनं तुम्हाला वेळ अमावस्येच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर काय त्याच्याबद्दल काय काय सांगू शकाल या पंचक्रोशीतील लोकांना? या पंचक्रोशीतील लोकांना म्हणजे सुरुवातीला सांगायचं म्हणजे वेळ अमावस्या हा सण आमच्या पूर्ण पंचक्रोशीत म्हणजे लातूर, धाराशिव आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे अर्ध सोलापूर इथे हा वेळ अमावस्या हा सण साजरा करतात. इथे म्हणजे साजरा करणे म्हणजे सकाळी सकाळी शेतामध्ये येणे, शेतामध्ये आल्यानंतर म्हणजे जे काही भज्जी, कुठं रोडगा, कुठं उंडे असे वेगवेगळे पदार्थ करून आपल्या या हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यामध्ये भोजनाचा आनंद घेतो. आपले पाहुणे मंडळी, मित्रमंडळी असे बरेच जणांना आपण बोलवतो आणि जेवण्यासाठी आपण त्यांच्या इथे जातो, त्यांनी आपल्या इथं येतात. सर्व हसत खेळतच्या वातावरणामध्ये वनभोजनाचा आपण आस्वाद घेतो. तुम्ही पाहू शकताय प्रसादजीनं अगदी चांगल्या पद्धतीनं या वेळ अमावस्येची माहिती सांगितलेली आहे. म्हणतात ना, इकडचे पाहुणे तिकडे, तिकडचे पाहुणे इकडे, अगदी उत्साही उल्हासित हे कार्यक्रम म्हणजे वेळ अमावस्या. आणि वेळ अमावस्या म्हणलं की प्रत्येकाला आनंद वाटतो आणि प्रत्येकाच्या शेतावर जाऊन भोजनाचा आस्वाद घेतात आणि मज्जाच मज्जा. हे लातूरकर, धाराशिवकर आणि अर्ध सोलापूरकर हे अगदी चांगल्या पद्धतीनं या वेळ अमावस्याचा आनंद घेतात. कॅमेरामन सरगम जोशीसह मी भागवत जोशी, बीजे न्यूज, लातूर. त्यावेळेस शेतामध्ये 5 पांडवाची पण पूजा केली जाते. एक त्याला धार्मिक महत्त्व पण आहे. तर हे मी नमूद करू इच्छितो. धन्यवाद. आज वेळ अमावस्या आहे. वेळ अमावस्या म्हणजे या अमावस्याला दरवर्षी प्रत्येक शेतकरी आपल्या उत्सुकतेने कालपासूनच तयारीत असतो. वेळ अमावस्याची भज्जी, आंबील, खिचडा, रोडगे, खीर सर्व पदार्थ करून शेतामध्ये पूजा करतात. आणि प्रत्येक शेतकरी इतका खुश असतो की आज आपण शेतीमधून पिकवलेले धान्याचे तीच परत आणून शेतामध्ये पूजा करायची, लक्ष्मीची, देवाची आपल्या कोण्या बसतात त्या, आणि ती पूजन करून त्या देवतेची पूजन करायचं. प्रत्येक शेतकऱ्याला पाहुणे रावळे सर्वजण आमंत्रित करायचं. सर्वजण येतात आणि आज भरपूर जेवण केलं तरी पोट बिघडत नाही. बरं, किती जेवण करतात, आपण त्यांच्यात जायचं, त्यांनी आपल्यात यायचं, प्रत्येकाला आमंत्रण करायचं, सर्वजण यायचं. हे मोठा उल्हास असतो आज झोके बांधायचे लेकरावाला. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेल्यानंतर झोके असते, तर सर्वजण जेवते, ते एकमेकांना आमंत्रित करतात. आजचा दिवस खूप चांगला असतो आपल्या लातूर आणि धाराशिव, सोलापूर ह्या 3 जिल्ह्यामध्ये वेळ अमावस्या ही साजरी करतात. मला सांगा मॅडम, हे 3 जिल्ह्यामध्ये वेळ अमावस्या साजरा केला जातो, पण या पंचक्रोशीतील लोकांना काय मेसेज असेल तुम्हाला या सणाबद्दल? म्हणजे ही वेळ अमावस्या आहे, आपण म्हणजे ह्या वेळ अमावस्याला आमच्या इथं जेवायला आमंत्रित भज्जी करतो, जेवायला करतो, तुम्ही या आमच्या इथं जेवण करायला असं आमंत्रण पाठवतो आम्ही. आणि मग ते येतात आपल्या इथं. हलगे